नमस्कार मित्रांनो, हे बघा आपण हळद लागवड प्रक्रिया बघणार आहोत आज. हळद लावण्याच्या आधी अशा प्रकारे हळदीवर काही प्रक्रिया केली जाते. हे बघू शकता तुम्ही, हे हळदीचं बेणं आहे आणि हळदीचं बेणं हे बघू शकता. आता सध्या या हळदीला कोंब आलेले आहेत, अशा प्रकारे छानपैकी कोंब आलेले आहेत. आणि ही हळद आता ह्या कंटेनरमध्ये टाकून ह्या केमिकलमध्ये बुडवली जाणार. आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे बुरशीनाशक हे औषधे याच्यामध्ये मिक्स आहेत, जेणेकरून हळदीच्या या रोपाला कसल्याही प्रकारचं आळी बुरशी लागू नये त्यासाठी याला या केमिकलमध्ये बुडवलं जातं. आणि ह्याच्यानंतर बुडवल्याच्या नंतर इथे याचा स्टॉक मारला जाईल आणि पाऊस पडल्याच्या नंतर हीच हळद आपण लावणार आहोत. आणि ती हळद लावतानाही मी तुम्हाला दाखवणार आहे. सध्याही फक्त हळद लावण्याच्या अगोदरची प्रक्रिया आहे, हे बघू शकता बेणं. आणि हे काढून ठेवलेलं आहे आधी तसेच तसं. आता हे लावण्या जाणार. हे बघू शकता, याला किती छान प्रकारे कोंब आलेले आहेत. अशा प्रकारे हळदीचं बेणं ठेवलं जातं. आणि आता हे जमिनीत लावल्याच्यानंतर, आणि हे पीक 6 महिन्याचं असतं, 10 महिन्याचं असतं, 10 महिन्यानंतर ही हळद एवढ्याची डबल हळद होणार. आता हे बघा, अशा प्रकारे सध्याचं व्यवस्थापन चालू आहे. आणि हळद लावण्याच्या अगोदरची प्रक्रिया आहे. आणि हळद तुम्हाला मी बाहेर पण दाखवतो. हे बघा, हळद लावण्याच्या आधी हे अशा प्रकारे बेड पाडले जातात. बेड म्हणजे हे बघा, हे अशा प्रकारे सऱ्या ट्रॅक्टरने बेड पाडले जातात, जेणेकरून आता ह्याच्यामध्ये हळद लावली जाते. बघा, अशा प्रकारे ही हळद लावली जाते. आणि बघू शकता. आणि आपण तुम्हाला हळद लावताना सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. पण तुम्हाला ते जर बघायचं असेल तर आधी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हळद लावण्याची पण प्रक्रिया तुम्हाला कळली जाईल. आपल्या चॅनलला लगेच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, टिटव्या ओरडत आहेत सध्या, त्यांचे अंडे आहेत वाटते इथं. सध्या आपल्या शेतामध्ये संभार वगैरे लावलेलं आहे. इकडे हे बघा, मिरच्याचं रोप लावलेलं आहे सध्या. अशा प्रकारे ड्रिचिंगसुद्धा केलेली आहे त्याला. पण तुम्हाला ही हळद कशी लावल्या जाते आणि याचं रोप कसल्या प्रकारे येतं हे बघायचं असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि हळद लावताना मी लवकरच व्हिडिओ टाकेन, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून व्हिडिओ टाकल्याच्यानंतर लगेच तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल. आणि तुम्हाला या सीताफळाची सुद्धा बागेचं प्रक्रिया सांगायची असेल तेही सांगेन, कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा, अशा प्रकारे सध्या तर या सीताफळाची छाटणी केलेली आहे. आता हे बघा, याला आता फुलं बी येत आहेत. काही दिवसातच याचं आता हे झाड सध्या फुल भरून जाईल. काही दिवसातच तुम्हाला मी यांचा व्हिडिओ टाकेन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया कळवा.